लाइट बंद कर So Indian Space Organization and its international importance. आज योगायोग असा आहे की 12 एप्रिल 1961 मध्ये युरी गागारिनने पहिली भरारी घेतली. म्हणजे हा एक योगायोगच म्हणणार हरकत नाही की आज नेमकं आपण याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यामुळे आजचा हा दिवस आहे तो इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणून UN ने डिक्लेअर केलेला आहे. 2011 मध्ये UN डिक्लेअर दिस डे. याची सुरुवात जी झाली स्पेस प्रोग्रामची, त्याच्याकडे येण्याच्या आधी आपण अगदी नवीन म्हणजे लेटेस्ट अचीवमेंट बाय इस्रो म्हणायला गेलं तर ऑगस्ट 2023 मध्ये चांद्रयान 3 एक चंद्राच्या दक्षिण भागात उतरलं आणि दक्षिण गोलार्धात उतरणारं आपलं हे पहिलंच मिशन म्हणता येईल. त्याच्या आधीची जी 2 मिशन्स होती त्यातलं चंद्रयान 1 हे मिशन चंद्रावर उतरणारं मिशन नव्हतं, तर त्याच्यात एक मून इम्पॅक्ट प्रोब त्यांनी चंद्रावर पाठवला की जो चंद्रावर क्रॅश झाला आणि त्यांनी बराच डेटा आपल्याला पाठवला. चंद्रयान 2 हे शेवटच्या क्षणाला चंद्रावर उतरताना अपयश आलं आणि शेवटी ते क्रॅश लँड झालं. पण त्याच्यानंतर त्याच्यातले सर्व त्रुटीचा अभ्यास करून चंद्रयान 3 आपण यशस्वीरित्या चंद्रावर उतरवू शकलो. 14 जुलैला आपण MK3 या यानाने चंद्रावर हे यान पाठवलं आणि डावीकडे हे दिसतंय की कसं पृथ्वीपासून बऱ्याच इलेक्ट्रिकल ऑर्बिट्स मधनं जात नंतर मग ते चंद्राच्या ऑर्बिटमध्ये ते यान शिरलं आणि नंतर मग ते चंद्रावर योग्य वेळेला ते उतरवता आलं. आणि ज्यावेळेला ते चंद्रावर उतरलं त्यावेळेला त्याची जी वेळ होती ती चंद्रावर सूर्योदय झालेला होता आणि त्याच्यामुळे आणि चंद्राचा 1 दिवस म्हणजे पृथ्वीचे 15 दिवस असतात. आणि त्याच्यामुळे 15 दिवस हे मिशन त्या चंद्रयानाला सूर्यप्रकाश मिळत होता, पण 15 दिवसानंतर मात्र ते अंधारात गेलं आणि त्याच्यानंतर ते कधीच पुन्हा आपल्याला रिवाईव्ह करता आलं नाही, कारण त्यातल्या ज्या बॅटरीज होत्या त्या सगळ्या डिस्चार्ज झाल्या आणि त्या पुन्हा ती रिवाईव्ह. पण या 15 दिवसात चंद्रावर उतरलेलं जे यान आणि त्यातला जो रोवर होता त्याने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून त्याची सगळी माहिती आपल्याला टेलिमेट्रीच्या द्वारा पाठवली. ऑक्टोबर 4, 1957 मध्ये स्पेस एजला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही, कारण रशियाने स्पुटनिक 1 हा उपग्रह अंतराळात सोडला. रशिया आणि अमेरिका दोघांची या बाबतीत चुरस होती, पण रशियाने त्या बाबतीत आघाडी मारली आणि स्पुटनिक 1 1957 मध्ये सोडला गेला. ऑक्टोबर 1 वीक हा स्पेस वीक म्हणून साजरा केला जातो, तो याच कारणासाठी की त्यावेळेला खरीतर स्पेस एजला सुरुवात झाली. हा एक छोटासा सॅटेलाईट होता 83 किलोग्रॅम वजनाचा आणि 92 दिवस तो ऑर्बिटमध्ये राहिला. त्याने बराचसा डेटा पाठवला आणि दिस वॉज ए व्हेरी फर्स्ट मिशन. सो इट वॉज ए वंडरफुल मिशन इन जनरल. आता या सुमाराला म्हणजे 60-62च्या दरम्यान स्पेस
ॲक्टिव्हिटीजला बरीचशी सुरुवात झाली होती आणि डॉक्टर भाभा आणि डॉक्टर साराभाई हे दोन अतिशय महान शास्त्रज्ञ भारतातले आणि जे अतिशय चांगले मित्र होते एकमेकांचे, यांनी अणुशास्त्र आणि स्पेस म्हणजे अंतराळशास्त्र याच्याबद्दल काय करता येईल याच्याबद्दल बरेच त्यांनी देवर विजनरी म्हणजे दे हॅड प्लॅन लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज. तर होमी भावांनी डॉक्टर साराभाईंना पोस्टपार्क म्हणून जी कॉन्फरन्स होती त्याला पाठवलं आणि तिथून भारताच्या स्पेस ॲक्टिव्हिटीजला सुरुवात झाली आणि त्यानंतर म्हणजे त्या सुमाराला इतर सर्व देश म्हणजे मुख्यत्वे करून रशिया आणि अमेरिका हे बरेच म्हणजे प्रगत असे झालेले होते. पण त्याचबरोबर डॉक्टर साराभाईंचं असं म्हणणं होतं की आपण यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करणं काही योग्य नाही, पण ॲट द सेम टाईम वी शुड बी सेकंड टू नन in applications of advanced technologies to real problems of man and societies. So our space program should be oriented towards societal use rather than any other strategic things and all those things. But that was the main vision of Dr. Sarabhai. आणि म्हणून त्यांनी कुठल्या त्याची सुरुवात करता येईल याच्यासाठी संशोधनाला सुरुवात केली. त्रिवेंद्रम जवळ जे खेडं होतं धुंबा म्हणून समुद्रकिनाऱ्यावरचं हे एक छोटंसं गाव. इट वॉज अ फिशरमन्स विलेज आणि त्याचं महत्त्व असं की धुंबामधनं पृथ्वीचं चुंबकीय विषुववृत्त जातं. म्हणजे आपलं नेहमीचं विषुववृत्त आपल्याला माहिती आहे इक्वेटर, पण हे मॅग्नेटिक इक्वेटर म्हटलं तर आणि त्याच्यावरच्या ॲटमॉस्फिअरचा स्टडी करणं हे शास्त्रज्ञांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने त्यांनी जागा निवडली आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींना सुरुवात केली. 21 नोव्हेंबर 1963 साली नाईक अपाशे म्हणून जे पहिलं साऊंडिंग रॉकेट सोडलं गेलं अमेरिका आणि फ्रान्सच्या मदतीने. साऊंडिंग रॉकेट मीन्स इट साऊंड्स द ॲटमॉस्फिअरिक पॅरामीटर्सचा अभ्यास करण्यासाठी ही छोटी रॉकेट्स सोडली जातात आणि तिथून आपल्या या स्पेस रिसर्चची खरी सुरुवात झाली. त्याच्यानंतर स्वतःच रोहिणी 75 हे रॉकेट आपण डेव्हलप केलं. 75 वॉज द डायमीटर 75 मिलीमीटर म्हणजे 7.5 सेंटीमीटर डायमीटरचं 1 मीटर उंचीचं हे छोटं रॉकेट आहे आणि ते रॉकेट पहिल्यांदा 20 नोव्हेंबर 1967 साली धुंबावरनं सोडलं गेलं. आता याच्यासाठीची जी टीम बिल्डिंग होती, डॉक्टर विक्रम साराभाईंनी कित्येक शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष जाऊन भेटून हँडपिक केलं. म्हणजे जसे की डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर गुप्ता, डॉक्टर राणे, डॉक्टर कुरूप असे हे सगळे म्हणजे दे आर द आर्किटेक्ट्स ऑफ इस्रो आणि डॉक्टर साराभाईंनी तशी ती टीमची बांधणी केली आणि त्यावेळेला अतिशय कमी साधनं अवेलेबल होती, पण त्यातनंही जिथं पॉसिबल तिथं वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करून साऊंडिंग रॉकेट प्रोग्राम आपण सुरू ठेवला. आता या ह्याच्यात डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर कलाम, प्रोफेसर सतीश धवन असे सगळेजण या फोटोमध्ये दिसत आहेत. सुरुवातीच्या काळात साऊंडिंग रॉकेट बरोबरच लॉन्च व्हेकल डेव्हलपमेंटची सुरुवात झाली, म्हणजे रॉकेट डेव्हलपमेंटची सुरुवात झाली. कारण
साऊंडिंग रॉकेट्स ही फक्त छोटंसं पेलोड, छोटंसं सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट, काही एक 60-65 किलोमीटर अंतरावर उंचीवर आपण घेऊन जातो आणि नंतर मग ते खाली येतं आणि समुद्रात पडतं. त्याचं जो ट्रॅव्हल पिरियड आहे तेवढ्या वेळात फक्त आपण सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स करू शकतो. पण साऊंडिंग रॉकेट्स ही सॅटेलाईट किंवा उपग्रह आकाशात सोडण्यासाठी उपयोगी नसतात. त्यासाठी आपल्याला मोठी रॉकेट्स तयार करायला लागतात आणि पहिलं आपलं रॉकेट SLV-3 आणि त्याचे पहिले प्रोजेक्ट डायरेक्टर होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्येच ते पण कार्यरत होते. आणि त्याचबरोबर सॅटेलाईट डेव्हलपमेंट देखील पॅरलली सुरू झालेली आणि त्याच्यात आर्यभट्ट, भास्करावन, ॲपल असे काही एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट्स आपण लॉन्च केले. काही रशियन रॉकेटमधनं किंवा काही युरोपियन रॉकेटमधनं आपण हे लॉन्च केले. तसंच सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट साईट नावाचा जो एक्सपेरिमेंट आहे त्यातनं सॅटेलाईटच्या थ्रू अगदी रिमोट अशा खेड्यांमध्ये किंवा जंगलांमध्ये देखील आपण एखादी अँटेना बसवून सॅटेलाईटवरनं प्रक्षेपण करून ते आपण घेऊ शकतो. असा हा एक्सपेरिमेंट 70च्या दशकात आपण तो केला आणि दॅट इज ऑल्सो ए सॉर्ट ऑफ कन्व्हिन्सिंग थिंग टू आवर पीपल. म्हणजे इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर किंवा या सर्व लोकांना दे गॉट कन्व्हिन्स दॅट येस दिस इज गोइंग टू बी व्हेरी युजफुल फॉर आवर कम्युनिटी. गो टू नेक्स्ट. 1976-77 मध्ये पहिलं SLV-3चं लॉन्च झालं. त्याचं वजन होतं 17 टन आणि त्याने जो सॅटेलाईट आपण पाठवू शकलो अवकाशात तो केवळ 440 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाईट होता. अर्थातच त्याच्यात फक्त सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स आपण काही टाकू शकलो. त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट होती ती ASLV म्हणजे ऑगमेंटेड सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आणि त्याचं लिफ्ट ऑफ वेट म्हणजे त्या रॉकेटचं वजन होतं 40 टन आणि 150 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाईट हा लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीपासून साधारणपणे 300 ते 400 किलोमीटर अंतरावर जी कक्षा असते त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट म्हणतो. पोलर ऑर्बिट म्हणजे पोल टू पोल, नॉर्थ पोल टू साऊथ पोल अशी जी ऑर्बिट्स असतात त्याला आपण पोलर सॅटेलाईट, पोलर ऑर्बिट्स म्हणतो. तर त्याच्यासाठी म्हणून PSLV हे रॉकेट डेव्हलप केलं गेलं. ASLV हे SLV-3 चं थोडंफार मॉडिफिकेशन म्हणायला हरकत नाही कारण त्याचं जी कोअर आहे दॅट वॉज सेम ॲज SLV-3 आणि त्याचे जे स्ट्रॅपॉन्स आहेत म्हणजे दोन बाजूला जे दोन हे दिसतात दोन स्ट्रॅपॉन्स ते SLV-3चेच पहिली स्टेज होती ती. पण ASLV ते PSLV वॉज ए क्वांटम जम्प. तुम्ही बघाल की लिफ्ट ऑफ वेट 295 टन आणि पेलोड वॉज 1600 किलोग्रॅम इन SSO दॅट इज कॉल्ड सन सिंक्रोनस ऑर्बिट. याचं वैशिष्ट्य असं की पृथ्वी सूर्य याचं जे प्लेन आहे त्याच्याशी एका विशिष्ट कोनात ही जी कक्षा असते सॅटेलाईटची ती असते आणि त्याच्यामुळे जेव्हा सॅटेलाईट पृथ्वीवरनं फिरत असतो त्यावेळेला दररोज तीच इल्युमिनेशन कंडिशन आपल्याला मिळते. म्हणजे जणू काही त्याच दिवशी आपण परत त्याच भूभागावरनं जातोय अशा प्रकारचं खालची कंडिशन दिसते आणि त्याच्यामुळे रिमोट सेन्सिंगसाठी हे ऑर्बिट अतिशय उपयुक्त असतं आणि त्याच्यामुळे सर्व रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स हे पोलर ऑर्बिटमध्ये असतात. PSLV नंतर GSLV हे
मोठं रॉकेट डेव्हलप केलं गेलं. GSLV नीडेड एक क्रायोजेनिक फ्युएल, क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी आपल्याकडे त्यावेळेला नव्हती आणि त्यामुळे आपल्याला रशियाकडनं रशियाच्या कोलॅबरेशनने आपण काही स्टेजेस त्याच्या प्रोक्युअर केल्या आणि पॅरलली आपल्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर कार्य करून काम करून आपली स्वतःचं क्रायोस्टेज डेव्हलप केली. GSLV मार्क 3 हे सगळ्यात शक्तिशाली रॉकेट म्हणता येईल, कारण जवळजवळ 4000 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाईट आपण जिओ ट्रान्सफर युनिटमध्ये पाठवतो आणि तो नंतर जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये म्हणजे भूस्थिर कक्षा ज्याला म्हणता येईल, आपण त्याबद्दल थोड्या वेळाने पुन्हा बोलूया. तर तसं जे रॉकेट आहे ते डेव्हलप केलं गेलं. त्याच्यानंतर मात्र SSLV हे अजून छोटं रॉकेट पुन्हा आपण डेव्हलप केलेलं आहे की जे आपल्याला छोट्या सॅटेलाईट्सना कमी कक्षेमध्ये पाठवता येईल अशासाठी म्हणून ते रॉकेट डेव्हलप केलं आहे. आणि सगळ्यात शेवटची डेव्हलपमेंट आहे ती गगनयान. आता ही जी रॉकेट्स आहेत ती रॉकेट्स डेव्हलप करण्यासाठी सर्व प्रकारच्या डिसिप्लिन्सचा याच्यात सहभाग असतो. वी टॉक अबाउट एरोडायनामिक्स, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चर्स, कॉम्पोजिट्स, या सर्व डिसिप्लिन्सचा या रॉकेट डेव्हलपमेंटमध्ये आणि सॅटेलाईट डेव्हलपमेंटमध्ये उपयोग असतो. आणि वी हॅव टू हॅव अ सिस्टम इंजिनिअरिंग अप्रोच. कारण एखादं रॉकेट जेव्हा आपण डेव्हलप करतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला मिशन ठरवायला लागतं की आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी म्हणून काही रॉकेट पाठवायचे, सॅटेलाईट हा कुठल्या कक्षेत पाठवला गेला पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा असणार आहे आणि त्याचं लाईफ टाईम काय असणार आहे, कधी 7 वर्ष, 10 वर्ष किंवा अजूनही जास्त. तर तशा प्रकारचं तर मिशन आपण डिफाईन केलं की मग त्याच्यासाठीचं ऑर्बिट आणि मग त्याच्यासाठी जी वेलॉसिटी त्याला लागणार आहे त्या ऑर्बिटमध्ये पोहोचण्यासाठीची, त्याच्यावरून आपल्याला त्याची एनर्जी किती असली पाहिजे, त्याच्यात प्रॉपल्शन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. आणि मग ही जी लॉन्च व्हेकल्स असतात ती मल्टी स्टेज रॉकेट्स असतात. म्हणजे हे सिंगल स्टेज रॉकेट कधीच नसतं, कारण एक भाग जेव्हा जळून जातो त्यावेळेला तो आपण सेपरेट करतो आणि डिस्कार्ड करतो, ज्याच्यामुळे आपल्याला तो शेवटच्या स्टेजपर्यंत, शेवटच्या सॅटेलाईट इंजेक्शनपर्यंत आपल्याला तो कॅरी करायला लागत नाही. त्याप्रमाणे त्याची मिशनचं डिझाईन असतं. आणि मग प्रत्येक स्टेज त्याचं मेकॅनिकल स्ट्रक्चर, त्याचं प्रॉपल्शन, कंट्रोल अँड गायडन्स डिझाईन, या सगळ्या गोष्टी आपण त्या डिझाईन करतो. आता एक PSLV रॉकेट आहे ते 4 स्टेजेस रॉकेट आहे. पहिली स्टेज ही सॉलिड बूस्टर म्हणता येईल त्याला, आणि त्याला 6 छोटी रॉकेट जोडलेली आहेत, 6 स्ट्रॅपॉन्स म्हणता येईल. आणि हे जे स्ट्रॅपॉन्स आहेत ते पुन्हा SLV-3 पासून डेव्हलप केलेले स्ट्रॅपॉन्स होते. सो वी हॅव युज्ड सेम टेक्नॉलॉजी विच वॉज डेव्हलप्ड इन 76 फॉर बिल्डिंग दिस रॉकेट. पण जे कोर रॉकेट आहे दॅट वॉज 2.8 मीटर डाया, म्हणजे जवळजवळ 9 फूट त्याचं डायमीटर आहे, इतकं ते म्हणजे त्याचं डायमीटरचं रॉकेट, आणि 44 मीटर उंच असं हे रॉकेट आहे. आणि जवळजवळ 10 वर्ष आपण नॉर्मली एनी रॉकेट डिझाईन राईट फ्रॉम स्क्रॅच टू फर्स्ट फ्लाईट इट टेक्स अबाउट 10 years टाईम. कारण त्याच्यात मग वेगवेगळ्या गोष्टींच्या टेस्ट केल्या जातात. प्रत्येक गोष्ट डेव्हलप केल्यानंतर टेस्ट करणं, इंटिग्रेट करणं, या सगळ्या गोष्टी साठी तो कालावधी जरूर असतो. आणि 1993 मध्ये पहिली फ्लाईट, सक्सेसफुल फ्लाईट आपली झाली. PSLVची पहिली फ्लाईट दॅट वॉज अ फेल्युअर, and that was a failure because of some unknown other unestimated disturbances. म्हणजे
whatever disturbances we estimated, they were something different than that in the actual flight. GSLV हे त्याच्या वरचं त्याच्यापेक्षा मोठं रॉकेट आणि मुख्य करून क्रायो स्टेज डेव्हलपमेंट वॉज दी चॅलेंजिंग पार्ट. बाकी त्याच्यात लिक्विड स्टेजेस, सॉलिड स्टेज आणि लिक्विड स्टेजेस या रॉकेटमध्ये आहेत आणि सेकंड स्टेजमध्ये पण लिक्विड स्टेज आहे आणि थर्ड स्टेजमध्ये क्रायो स्टेज. आणि क्रायो स्टेजची एफिशियन्सी खूप जास्त असल्यामुळे आपण मोठ्या वजनाचा सॅटेलाईट हा भूस्थिर कक्षेमध्ये आपण पाठवू शकतो. आता ही भूस्थिर कक्षा म्हणजे काय, तर पृथ्वीपासून 36,000 किलोमीटरवर जर सॅटेलाईट आपण प्लेस केला तर तो स्टेबल त्या कक्षेमध्ये राहण्यासाठी त्याला जी व्हेलॉसिटी लागते, त्याचं जे त्याचं जे ऑर्बिटल पिरियड असतो तो 24 तासाचा असतो. म्हणजे पृथ्वी स्वतःवरती 24 तासात फिरते आणि तो सॅटेलाईट देखील पृथ्वीवरती 24 तास फिरतो. म्हणजे तो आपल्या डोक्यावरच तो कायमचा स्थिर असल्यासारखा असतो. म्हणजे जणू काही आपण एक मोठा टॉवर 36,000 किलोमीटर उंचीचा एक टॉवर बांधल्यासारखा तो सॅटेलाईट असतो आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशनसाठी आणि इतर सर्व अनालिसिससाठी, मेट्रोलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी हा सॅटेलाईट अतिशय उपयुक्त असतो. आणि दिस इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स ऑफ जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स. नेक्स्ट Mark 3 हे त्याच्या पुढचं वर्षन. त्याच्यातली जी क्रायो स्टेज आहे ती टोटली इंडिजनाइज क्रायो स्टेज होती आणि याचं पहिलं जे मिशन आपण पाठवलं ते 2014 साली पाठवलेलं होतं आणि त्याच्यात क्रायो स्टेज तोपर्यंत डेव्हलप न झाल्यामुळे आपण त्याच्यात एक पॅसिव्ह क्रायो स्टेज म्हणजे विच वॉज नॉट अन ॲक्टिव्ह स्टेज तशी ती लोड करून ती पाठवली आणि दिस वॉज पार्ट ऑफ आवर एक्सपेरिमेंट. आणि आता जे चांद्रयान 3 जे पाठवलं गेलं ते Mark 3च्या रॉकेटमधून पाठवलं गेलं. आता यातल्या कुठल्याही रॉकेटमध्ये हा जो वरचा भाग असतो तो त्याला हीटशिल्ड म्हणतात आणि या हीटशिल्डमध्ये तो सॅटेलाईट असतो. बाकीचं जे रॉकेट आहे हे सगळं प्रॉपल्शन असतं याच्यात फक्त. आणि मग बऱ्याच ठिकाणी म्हणजे इथं इक्विपमेंट बे आणि वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स, ॲक्च्युएशन सिस्टम्स वगैरे या सगळ्या असतात. पण रॉकेटचा जो सगळ्यात वरचा भाग असतो इथं सॅटेलाईट इंटिग्रेट केलेला असतो आणि त्याच्या बाजूने एक कवच असतं त्याला हीटशिल्ड म्हणतात, उष्मा कवच म्हणता येईल. की वातावरणात जेव्हा हे रॉकेट जातं त्यावेळेला हे कवच त्या सॅटेलाईटला प्रोटेक्ट करतं. आणि एकदा वातावरणाच्या बाहेर गेलो आपण म्हणजे 120 किलोमीटरच्या आसपास आपण हे कवच फेकून देतो की ज्याच्यामुळे आपलं ते तेवढं जवळ 1000 किलोग्रॅम वी डोंट हॅव टू कॅरी फॉरवर्ड, कॅरी टू द स्पेस. तर अशा प्रकारे त्याची रचना असते. ही जी रॉकेट्स आहेत ती वेगवेगळ्या स्टेजेस वेगवेगळ्या ठिकाणी आपण डेव्हलप करतो. HAL, वालचंदनगर, LNT अशा खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये या गोष्टी डेव्हलप केल्या जातात आणि मग त्या सगळ्या डेव्हलप केलेल्या गोष्टी स्टेजेस या टेस्ट केल्या जातात. महेंद्रगिरी कन्याकुमारीच्या जवळचं एक आमचं सेंटर आहे तिथं. आणि नंतर मग या सगळ्या स्टेजेस श्रीहरिकोटा जे लॉन्च स्टेशन आहे आपलं तिथं त्या पोचवल्या जातात आणि तिथं पूर्णपणे हे व्हर्टिकल इंटिग्रेशन चालतं. व्हेकल असेंब्ली बिल्डिंग त्याला म्हणतात, VAB. आणि या VABमध्ये सगळ्या या स्टेजेस विथ प्रॉपेलंट या सगळ्या लोड केल्या जातात, त्या पूर्णपणे इंटिग्रेट केल्या जातात आणि पूर्ण मुवेबल पॅडवर त्या सगळ्या इंटिग्रेट करून मग ते आपण लॉन्च पॅडकडे ते घेऊन जातो.
या सगळ्या वेगळ्या असेंब्लीच्या स्टेजेस आहेत आणि ही जी लॉन्च पॅड्स आहेत खाली दाखवलेले फर्स्ट आणि सेकंड लॉन्च पॅड्स, 2 लॉन्च पॅड्स सध्या श्रीहरिकोटामध्ये आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला 15 दिवसाच्या आत आपण दुसरं लॉन्च इमिजिएटली करू शकतो. आणि हा जो मोबाईल प्लॅटफॉर्म आहे याने ते पूर्ण रॉकेट असेंबल्ड रॉकेट हे VFB बिल्डिंगपासनं जवळ 3 किलोमीटर अंतरावरच्या या लॉन्च पॅडकडे सॉरी ही जी आहे ती VAB आहे आणि हे जे आहे ते लॉन्च पॅड आहे तिथं नेलं जातं आणि मग तिथून ते लॉन्च केलं जातं. श्रीहरिकोटामध्ये असलेलं आमचं हे मिशन कंट्रोल सेंटर आहे. उडत्या पकडीसारखं त्याला आकार दिलेला आहे आणि हे साधारणपणे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असतं ॲक्च्युअल लॉन्च पॅडपासनं 5 ते 6 किलोमीटर अंतरावर. आणि जेव्हा लॉन्च असतं त्यावेळेला या पुढच्या 5 किलोमीटरच्या अंतरात कोणीही नसतं आणि पूर्णपणे रिमोटली या गोष्टी टेस्ट केल्या जातात आणि जवळ शेवटचे 2 दिवस हे ऑटोमॅटिक टेस्टिंग त्याचं चालू राहतं. आणि तुम्ही बघितलं असेल की शेवटची 10 मिनटं ऑटोमॅटिक लॉन्च सिक्वेन्सने हे सगळं ऑपरेट केलं जातं. म्हणजे वी हँड ओव्हर द चार्ज टू कम्प्युटर अँड कम्प्युटर गिव्स द कमांड्स टू टेस्ट सर्टन थिंग्स अँड गो थ्रू पर्टिक्युलर सिक्वेन्स. GSLVचं जे पहिलं लॉन्च होतं त्या पहिल्या लॉन्चमध्ये कोअर इज अ सॉलिड प्रॉपेलंट कोअर. ते जे जर इग्नाईट केलं तर त्याच्यानंतर आपण यू कॅनॉट शट डाऊन दॅट. त्याच्या बाजूला 4 लिक्विड प्रॉपेलंट द्रव इंधन असलेले 4 स्ट्रॅपॉन्स आहेत आणि ह्या 5ही गोष्टी जेव्हा इग्नाईट होतील तेव्हाच ते लिफ्ट ऑफ घेतं. कारण त्याचं जे वजन आहे ते आणि जो एकंदर जो थ्रस्ट मिळाला पाहिजे त्याने दॅट थ्रस्ट शुड ओव्हरकम ग्रॅव्हिटी. ओके. तर पहिल्यांदा हे जे 4 स्ट्रॅपॉन्स आहेत लिक्विड स्ट्रॅपॉन्स ती इग्नाईट केली जातात आणि 3 सेकंदानंतर कॉम्प्युटर चेक्स दॅट एव्हरीथिंग हॅज रीच्ड इट्स करेक्ट लेवल थ्रेशोल्ड लेवल thrust has reached its final value and then final command for the main motor ignition is given. GSLVच्या पहिल्या लॉन्चमध्ये 4 रॉकेट्स फायर केली गेली. Within 2.5 seconds computer detected that there is some anomaly in one strap-on. एका इंजिनचा थ्रस्ट हा वाढत नव्हता. 3 इंजिनचा थ्रस्ट पूर्णपणे सेटल झालेला होता आणि 4थ्या रॉकेटचा थ्रस्ट वाढत गेला आणि नंतर तो पुन्हा खाली आला. सो कॉम्प्युटर हॅड डिसाइडेड टू अबॉर्ट द मिशन अँड विदिन 200 milliseconds द नेक्स्ट इग्निशन वुड हॅव टेकन प्लेस. त्यामुळे या 200 मिलीसेकंड म्हणजे 0.2 सेकंड्समध्ये अबॉर्ट कमांड दिली गेली आणि व्हेकल वॉज टोटली सेव्ह. एव्हरीथिंग वॉज शट डाऊन. ऑल दी इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स वेअर शट डाऊन आणि मग त्याचं अनालिसिस केलं गेलं. दॅट प्रॉपल्शन सिस्टम हॅड सर्टन प्रॉब्लेम आणि मग पूर्ण जे व्हेकल होतं ते डिस्टॅप केलं गेलं. त्याचं अनालिसिस केलं गेलं. ती स्टेज कम्प्लिटली चेंज केली गेली आणि त्याच्यानंतर मग 20 दिवसांनी परत आपण ते लॉन्च करू शकलो. सो दिस इज हाऊ कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ द कम्प्युटर अँड टाइमली डिसिजन बाय द कम्प्युटर saves the mission. Next. हा त्या लॉन्च कंट्रोल सेंटर आणि मिशन कंट्रोल सेंटरमधला आपला व्ह्यू आहे. वेगवेगळ्या टर्मिनल्सवर वेगवेगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. नॅव्हिगेशन पॅरामीटर्स, प्रॉपल्शन पॅरामीटर्स, व्हायब्रेशन, ॲटिट्यूड या सगळ्या गोष्टी या कंटिन्युअसली मॉनिटर केल्या जातात आणि कंटिन्युअस चेक्स चालू असतात. म्हणजे लॉन्च पॅडवर रॉकेट जवळ 7 ते 8 दिवस आधी असतं आणि नंतर मग T-3 डेजपर्यंत वेगवेगळ्या स्टेज म्हणजे चेक्स
क्लिअर झाल्यानंतर लॅब ऑथरायझेशन बोर्ड गिव्स क्लिअरन्स फॉर द लॉन्च अँड देन द लॉन्च गोज ऑन. नेक्स्ट. This is another view at Launch Control Center during RLV launch. Next. These are typical PSLV liftoff and GSLV takeoffs. Okay. On the satellite side, आपण बघितलं की सुरुवातीच्या काळात एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट्स बरेचसे डेव्हलप केले गेले आणि त्याच्यानंतर दोन महत्त्वाचे सॅटेलाइट्स डेव्हलप केले गेले ते म्हणजे कम्युनिकेशन अँड नॅव्हिगेशन सॅटेलाइट्स. दोज आर जिओस्टेशनरी ऑर्बिट्स अँड अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स. दोज आर लो अर्थ ऑर्बिट्स अराउंड 900 to 1000 kilometer altitude. This is a kind of series of so many satellites which we have launched. GSLV आणि वेगवेगळे म्हणजे आता त्याची नावं वेगळी आहेत. कल्पना सॅटेलाइट, कार्टोसॅट सॅटेलाइट, RISAT असे. इट्स अ सिरीज ऑफ सॅटेलाइट्स which have been sent to space for collecting data and for communication. And so many new experiments are being carried out with these satellites. Apart from all these satellites which are actually being used for communication, meteorology आणि remote sensing, ही सर्व आपली सायंटिफिक मिशन्स आहेत. एक म्हणजे 2007 साली स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंट मध्ये आपण कार्टोसॅट जो मेन सॅटेलाइट होता त्याच्याबरोबरच एक कॅप्सूल पाठवली गेली आणि ती 600 किलोमीटर अंतरावरून ती परत आपण डीबूस्ट फायरिंग देऊन ती परत पृथ्वीवर आणली. सो दिस वॉज अवर फर्स्ट अटेम्प्ट टू ब्रिंग बॅक a capsule from space to Earth, and this is recovered and that is displayed in our museum. And this is like a first step towards a manned mission. त्याच्यानंतर चांद्रयान-1 2008 साली पाठवलं गेलं आणि MIP म्हणजे मून इम्पॅक्ट प्रोब आपण चंद्रावर पाठवला की ज्याच्यानं आपल्याला चंद्राच्या भूभागाच्या खाली थोडंफार पाणी आहे म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते त्याचा शोध लागला. नंतर ॲस्ट्रोसॅट इज अ टेलिस्कोप म्हणजे अंतराळातली ही आपली एक दुर्बीण आहे. सर्व बँड्समध्ये काम करणारी अशी दुर्बीण जी अजूनही कार्यरत आहे आणि याच्यातले सर्व जी पेलोड्स आहेत जी सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती सर्व वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याचं प्रपोजल देऊन ती तयार केलेली आहे. म्हणजे आयुका असेल, TIFR असेल, वेगवेगळ्या IITs असतील असे सगळ्यांनी त्याची जी इन्स्ट्रुमेंट्स ती डेव्हलप केली आहेत. आणि हे मार्स मिशन आणि आदित्य इज सॅटेलाइट प्लेस बिटवीन अर्थ अँड सन. तर आणि तो या दोन्हीच्या मध्ये तो एक स्थिर आहे म्हणजे अर्थात त्याचं एक हॅलो ऑर्बिट म्हणून म्हटलं जातं तशा ऑर्बिटमध्ये आहे तो. आणि मार्स ऑर्बिटबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. जवळजवळ 300 दिवस तो सॅटेलाइट प्रवास करत होता. अशा या इंटरप्लॅनेटरी प्रोग्राम्समध्ये असं असतं की वेन इट इज हॅविंग अ फायनल अप्रोच इट हॅज टू फायर दी थ्रस्टर्स इन द राईट डायरेक्शन ॲट द राईट टाईम. नाहीतर आयदर इट विल क्रॅश लँड ऑन टू द प्लॅनेट or it will escape. So we had to give a proper command to reach that, to give a proper orbit around that particular planet. त्याच्याचबरोबर reusable launch vehicle. This is also another step towards manned mission. म्हणजे हे जे रॉकेटच्या वर
एअरक्राफ्टसारखी बॉडी आहे. साधारणपणे 15 फूट लांबीचं ते एक छोटं मॉड्यूल आहे आणि त्याची लँडिंग मिशन पण सक्सेसफुली टेस्ट केली गेली. आणि त्याच्याचबरोबर काही एक्सपेरिमेंट्स एअर ब्रिथिंग इंजिन्स, एअर ब्रिथिंग रॉकेट्ससाठी काही एक्सपेरिमेंट्स त्याच्यात दाखवलेले आहेत. आणि याच्यानंतरचं जे आता महत्त्वाचं मिशन आहे ते म्हणजे ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोजेक्ट गगनयान. आपला स्वतःचा ॲस्ट्रॉनॉट आपल्या रॉकेटमधनं पाठवण्यासाठी जे काम चालू आहे ते म्हणजे गगनयान. आणि गगनयान अर्थातच फार कठीण असं प्रोजेक्ट आहे, कारण वी हॅव टू एस्टॅब्लिश द रॉकेट फॉर इट्स रिलायबिलिटी. In any case, we have to have a perfect mission with a man in orbit. तर त्याच्यामुळे सुरुवातीची काही मिशन्स ही रोबॉटिक मिशन्स असणार आहेत आणि नंतरच आपण मॅन मिशनमध्ये जाणार आहोत. आणि इट विल बी 3 to 7 days मॅन मिशन. आता यातले जे टप्पे आहेत, चंद्रयान 3 जेव्हा आपण चंद्रावर उतरवलं त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या लँडरमध्ये अजूनही प्रॉपलंट शिल्लक आहे, कारण इट वॉज अ परफेक्ट ट्रॅजेक्टरी अँड देन ॲडिशनल प्रॉपलंट विच वॉज सेव्ड देअर दॅट इज अनयुटिलाइज. त्याच्यामुळे लगेचच एक एक्सपेरिमेंट केला गेला की इट वॉज अगेन कमांडेड टू लिफ्ट ऑफ, देन इट वॉज मूव्ड अवे जस्ट 1 foot अँड देन अगेन इट वॉज लँडेड बॅक. सो दिस इज लाईक आफ्टर रिचिंग moon surface, we have to take off again, join the orbiting module आणि मग त्या ऑर्बिटिंग मॉड्यूलमधनं परत आपण पृथ्वीच्या कक्षेत यायला पाहिजे. तर चांद्रयान 2चं जे ऑर्बिटिंग मॉड्यूल होतं ते आपण नुकतंच पृथ्वीच्या कक्षेत आणलं. म्हणजे या 2 स्टेप्स आपण सक्सेसफुली ड्राईव्ह केल्या. आणि नुकतंच जानेवारी 14ला 15-16ला आपण स्पेडेक्स म्हणून एक मिशन लॉन्च केलेलं होतं, ज्याच्यात 2 सॅटेलाइट्स आपण डॉक केले, एकमेकांना ते जोडले गेले, जुळणी केली गेली त्याची. आणि आत्ता मागच्या आठवड्यात त्यांनी ते अनडॉक करून बघितले. म्हणजे डॉकिंग आणि अनडॉकिंग ते सेपरेट करणं हेही महत्त्वाचं आहे, कारण नंतर मग आपल्याला त्यातला एक जो सॅटेलाइट असेल तो पृथ्वीवर परत आणायचा आहे. तर या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत दीज आर टुवर्ड्स गोईंग फॉर ए सॅम्पल रिटर्न मिशन. म्हणजे चंद्रावर जाऊन काही सॅम्पल कलेक्ट करणं आणि नंतर मग आपले ते परत घेता यावं यासाठीच्या या गोष्टी आहेत. टोटल मिशन्स अकम्प्लिश्ड, स्पेसक्राफ्ट मिशन्स 126, लॉन्च मिशन्स ॲक्च्युली ही थोडीशी जुनी स्लाईड आपण ऑलरेडी 100वा मिशन नुकतंच आपण केलेलं आहे. आणि फॉरेन सॅटेलाईट लॉन्च बाय इस्रो 432 सॅटेलाईट्स आपण इंटरनॅशनल इंडियात लॉन्च केले आहेत फॉरेन सॅटेलाईट्स. तर इथं म्हणजे इस्रोचं इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आपण जाणू शकतो. आपली जी लॉन्चेस आहेत दीज आर बिकमिंग मोर अँड मोर रिलायबल, दीज आर व्हेरी मच कॉस्ट इफेक्टिव्ह. आणि त्याच्यामुळे खूप छोटे देश आणि इवन अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीज दे आर लॉन्चिंग देअर सॅटेलाइट्स थ्रू आवर लॉन्च व्हेकल लाईक PSLV. ह्यातलं जे PSLV आहे ते इट इज कॉल्ड ए वर्कहॉर्स. म्हणजे 50 त्याची मिशन्स विदाउट फेल्युअर झालेली आहे अँड वी आर कंटिन्युइंग. सो PSLV इज द मोस्ट रोबस्ट व्हेकल ॲज ऑन टुडे. त्याचबरोबर GSLV आणि GSLV Mark 3 ही देखील हे देखील सॅटेलाईट्स आपले तेवढेच लॉन्च व्हेकल्स आपली तितकीच रोबस्ट आहेत. बरेचसे स्टुडंट सॅटेलाईट्स आपण पाठवतो आहे. आणि POE म्हणजे PSLV ऑर्बिटल प्लॅटफॉर्म आहे. शेवटचा सॅटेलाईट सोडल्यानंतर तो जो प्लॅटफॉर्म असतो दॅट रिमेन्स इन द ऑर्बिट फॉर सम मोर टाइम. आणि नंतर मग त्याचे बॅटरीज वगैरे सगळ्या डिस्चार्ज झाल्यानंतर देन इट कम्स डाऊन स्लोली.
पण तोपर्यंत आपण तो प्लॅटफॉर्म त्याच्यावर सोलर पॅनल्स जोडून तो प्लॅटफॉर्म आपण खूप साऱ्या एक्सपेरिमेंटसाठी पुढचे 4-6 महिने वापरू शकतो. असे हे POEM प्लॅटफॉर्म्स आपण सध्या वापरतोय. आणि इतर देशांची जी लॉन्च मिशन्स आहेत ती पण आपण सपोर्ट करतो. 2 मिशन्स जी दाखवली ती डायरेक्ट सपोर्ट आणि त्याच्यापेक्षा बराचसा सपोर्ट हा त्यांचे सॅटेलाइट्स ट्रॅक करण्यासाठी किंवा आपल्या ज्या डीप स्पेस अँटेनाज आहेत की ज्याच्यामुळे आपण चंद्र आणि मंगळावरची मिशन्स आपण साध्य करू शकलो, त्या अँटेनाजचा उपयोग हा अशा इंटरप्लॅनेटरी मिशन्ससाठी केला जातो. आणि त्याच्यासाठी आपण इंटरनॅशनली आपण या सर्व फॉरेन मिशन्सना सपोर्ट करतो. ही वेगवेगळी मिशन्स आहेत. तुम्ही बघाल तर सुरुवातीच्या काही काळात फार कमी मिशन्स होती आणि 23-24 या एका वर्षात आपण 18 मिशन्स सक्सेसफुली लॉन्च केलेली आहेत आणि आत्ता ऑलरेडी आपण 4 मिशन्स पाठवलेली आहेत. तर दिस ग्राफ इज गोइंग अप कंटिन्युअसली. आता हे थोडंफार वेगळी ॲप्लिकेशन्स आहेत. ही जी सॅटेलाइट्स आहेत त्याच्या थ्रू आपण TV ब्रॉडकास्टिंग, रेडिओ नेटवर्किंग, डाटा कलेक्शन, टेलिमेडिसिन वगैरे अशा प्रकारे सर्व त्याचा उपयोग करू शकतो. रिमोट सेन्सिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन की ज्याच्यामुळे आपण म्हणजे लँड सर्वे करू शकतो. व्हेजिटेशन किती आहे, फार्म शेती कुठं आहे, कुठं वेस्टलँड आहे, कुठं नद्या आहेत, कुठं, हे सर्व मॅपिंग हे या रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशनच्या थ्रू आपण करतोय. आणि त्याच्यामुळे पृथ्वीचा इंच आणि इंच भूभाग हा आता आपल्याकडे डिजिटली मॅप्ड आहे. आणि अर्थातच फॉरेस्ट कव्हर किती कमी होतंय, कशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी याच्या थ्रू आपल्याला प्लॅनिंग करता येऊ शकतात. टेलिमेडिसिन, रिमोट ठिकाणी डॉक्टर्स पोहोचू शकत नाहीत, मग आता अर्थातच आपल्याला माहिती आहे की आपण व्हिडिओने आपण कुठेही कोणाशी बोलू शकतो. तसं तो पूर्ण सेटअप मेडिसिन सपोर्टसाठी सेटअप आपण क्रिएट केलेला आहे खूपशा ठिकाणी की जिथं आपण प्रत्यक्ष पोचू शकत नाही. डिझास्टर मॅनेजमेंट इज अनदर इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी. मेनली जेव्हा सायक्लॉन्स येतात, फ्लड्स येतात, त्यावेळेला या सर्व यंत्रणा स्टेट लेवलच्या मॅनेजमेंट आणि सेंट्रल लेवलच्या मॅनेजमेंटच्या अंडर या सर्व कार्यान्वित केल्या जातात आणि योग्य वेळेला लोकांना तिथून इव्हॅक्युएट केलं जातं आणि त्याच्यामुळे मनुष्यहानी टळू शकते. खूपशी संपत्ती या त्याचा पण आपल्याला वी कॅन सेव्ह दॅट. तर तसंच म्हणजे सायक्लॉनची खूप आधीची इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता आपल्याला वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सच्या थ्रू आपल्याला सायक्लॉन कसं मूव्ह होतं आहे ते पण माहिती असतं. मोस्टॅक नावाची एक साईट आहे त्याच्या थ्रू आपल्याला ते बघता येतं. गुगलसारखी भुवन म्हणून आपली एक आपलं एक ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यावर आपल्याला गुगलसारखी सर्व माहिती मिळू शकते. रस्ते, नद्या, या सगळ्याची माहिती. अर्थात याचा जास्त करून उपयोग हा स्टेट लेवलला फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट केला जातो. आणि म्हणजे रिझोल्युशन जर बघितलं तर लक्षात येईल की साधारणपणे 900 किलोमीटर उंचीवरनं किंवा 600 किलोमीटर उंचीवरनं घेतलेली जी पिक्चर्स आहेत आणि जी हाय रिझोल्युशन पिक्चर्स आहेत त्याच्यावरनं म्हणजे रस्त्यांवरनं गाड्या जात आहेत ते आपल्याला बघता येऊ शकतं. आणि स्ट्रॅटेजिक म्हणजे मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी खूप हाय रिझोल्युशनची इमेजरी ही इस्रोकडनं प्रोव्हाइड केली जाते.
मोझडॅक ही साईट आहे मेट्रोलॉजिकल अँड ओशनॉग्राफिकल सॅटेलाईट डाटा आर्कायव्हल सेंटर. त्याच्यावरून आपल्याला डे टू डे दर 2 तासाने चेंज होणारं पिक्चर आपल्याला दिसू शकतं आणि त्याच्यावरून आपल्याला कुठं वादळ आहे, कुठं ढग आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला छानपैकी दिसू शकतात. अर्थात लेमॅन लेवलला त्याचा आपण तसा उपयोग करतो, पण मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेटरीज आणि त्याचा खूप डिटेल्ड त्याचा अभ्यास करून हे सायक्लॉन्स किंवा एक मान्सून कसा प्रोग्रेस होतो या सगळ्या गोष्टीचा काही अंदाज बांधू शकतात. आता रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स, रिलेव्हन्स आणि इम्पॉर्टन्स बघायला गेलं तर मेनली कॉस्ट इफेक्टिव्ह मिशन्स, इंटरनॅशनल कोऑपरेशन, शेअरिंग ऑफ डेटा अँड रिसर्च फाइंडिंग्स आणि लॉन्च सपोर्ट फॉर फॉरेन सॅटेलाइट्स. दीज आर द इम्पॉर्टंट कोलॅबरेटिंग थिंग्स with various nations. आणि आता पाहिलं तर वी आर 4th नेशन टू लँड ऑन मून आणि मंगळयान पण आपल्याला माहितीच आहे. मेनली अमेरिका, रशिया, युरोपियन स्पेस एजन्सी, चायना आणि त्याच्यानंतर आपला नंबर लागतो वेगळ्या लॉन्चेसमध्ये. आणि त्याचबरोबर जपानही अतिशय प्रगत आहे. त्यांनी एक सॅटेलाईट एका ॲस्टेरॉइडवर पाठवला, तिथून त्यांनी सॅम्पल्स कलेक्ट केली. हयाबुसा म्हणतो त्यांचं सॅटेलाइट्स आणि दॅट हॅज कम बॅक टू जपान अगेन, मीन्स इट वॉज रिकवर्ड बॅक. सो वी स्टील हॅव टू रीच दॅट स्टेज, बट we have been developing so many things in steps. म्हणजे या सगळ्यासाठी सॅम्पल रिटर्न मिशनसाठी मी जसं सांगितलं की वेगळे जे टप्पे आहेत, एखाद्या ॲस्ट्रॉइडवर लँडर उतरल्यानंतर इट हॅज टू कलेक्ट थ्रू रोबोटिक मिशन दॅट वी हॅव ऑलरेडी डेमॉन्स्ट्रेटेड बाय रोवर. इट हॅज टू रिलॉन्च फ्रॉम दॅट प्लॅनेट, वरच्या ऑर्बिटला परत वेगळ्या सॅटेलाईटबरोबर जॉईन होऊन इट हॅज टू कम बॅक टू अर्थ. या सर्व स्टेप्स आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करत चाललो. बजेट बघायला गेलं इंटरनॅशनल लेवलला तर नासाचं मागच्या वर्षीचं बजेट, अर्थात हा इंटरनेटवरचा डेटा आहे, जवळ 25 बिलियन नासाचं बजेट. युरोपियन स्पेस एजन्सीचं जवळजवळ 10 बिलियन. स्पेसएक्स अगेन अमेरिकन अबाउट 14 बिलियन. and compared to that ISRO's budget is very small, it is 1.7 billion. आणि त्याच्यामुळे आपण अर्थातच प्रत्येक मिशन हे सक्सेसफुल कसं होईल यासाठीच आपण प्रयत्न करत असतो. वी कांट अफोर्ड टू लूज एनी मिशन बाय सम हेस्ट. म्हणजे अर्थातच कुठलंही एक मिशन आपलं फेल गेलं की दॅट बिकम्स अ सेटबॅक ऑब्वियसली फॉर सम मोर टाईम. पण वी हॅव टू कॅरी ऑन रिसर्च टू गो टू द नेक्स्ट लेवल. मार्स ऑर्बिटर मिशन अगेन म्हणजे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनॅशनल सिनारिओ हा आपला फर्स्ट अटेम्प्ट होता आणि वी हॅव बीन सक्सेसफुल इन दॅट मिशन. मार्सचा जो सॅटेलाईट मार्सच्या जवळ जेव्हा पोहोचत असतो त्यावेळेला आपल्याला जेव्हा त्याच्याकडे सिग्नल पाठवायचा असतो त्यावेळेला 20 मिनिटं लागतात. तो सिग्नल तिथं पोहोचणार, मग तो आपल्याला परत मिळणार, ॲक्नॉलेज परत मिळणार, मग आपण दुसरा सिग्नल पाठवणार. सो दिस इज प्रॉपरली टाइम्ड इन सच अ वे दॅट वी आर नोईंग वेअर दिस सॅटेलाइट इज अँड देन इट हॅज टू फायर द थ्रस्टर्स ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. आणि त्याच्याचमुळे मार्ससारखी मिशन्स ही अतिशय क्रुशियल मिशन्स असतात. अगेन कम्पेअर्ड टू वर्ल्ड सिनारिओ PSLV जसं म्हणलं की दिस इज अवर वर्क हॉर्स. हे अतिशय सक्सेसफुल असं रॉकेट आहे. मोस्ट रिलायबल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह लॉन्च व्हेकल फॉर डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल कस्टमर्स. 2017 साली आपण 104 सॅटेलाइट्स त्याच्या थ्रू पाठवले. हे छोटे क्यूबसॅट्स म्हटले जातात, तसे एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट्स काही स्टुडंट्सनी डेव्हलप केलेले, काही वेगळ्या ऑर्गनायझेशन्सनी डेव्हलप केलेले. पण त्याच्यासाठी जी मेकॅनिझम जी आहे ती पूर्णपणे आपण डेव्हलप केलेली होती. म्हणजे हे सॅटेलाइट्स सगळे फॉरेन सॅटेलाइट्स होते, परंतु
त्याच्यासाठीची जी इजेक्शन मेकॅनिझम जी पाहिजे असते ती आपण स्वतः डेव्हलप केली होती आणि दॅट इज हाऊ वी हॅव सक्सेसफुली लॉन्च्ड 104 सॅटेलाइट्स इन स्पेस. PSLV पुन्हा मी PSLVकडे चाललो. PSLV इज अ वर्सेटाईल लॉन्च व्हेकल अशा दृष्टीने की इट इज अ कोअर प्लस 6 स्ट्रॅप ऑन व्हेकल. तर हे जे 6 स्ट्रॅप ऑन्स आहेत त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला चेंज करता येते. म्हणजे PSLV डिझाईन विथ मेनी व्हेरियंट्स ते आपण फक्त कोअर अलोन बॉडी त्याची एक रॉकेट आपण पाठवू शकतो. जेव्हा रॉकेटला छोटा सॅटेलाइट पाठवायचं असेल त्यावेळेला आपल्याला मोठं रॉकेट डिझाईन करून काही